हॅलो एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्ण, नमस्कार सर्वांना. माझ्या सीमा कुबेर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, ती पण डायरेक्ट कपड्यावरती. मी इथे अस्तर घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे जो की आपल्याला ह्याचा ब्लाऊज बनवायचा आहे. हा मेन फॅब्रिक आहे आणि हा झाला अस्तर. तर चला मग टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया. अस्तर कट केल्याच्या नंतर इकडे कपडा खालीवर असतो बघा, या पद्धतीने खाली अर्धा इंचावरती एक सरळ रेषा आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण मापे टाकायला सुरुवात करणार आहोत. आता जी कंबर आहे ती आपली 30 इंचाची आहे. 30चा चौथा भाग झाला 7.5 इंच. 7.5 इंच घेऊन टाकू आणि समोर घेऊया 2.5 इंचाची माया, शिलाई मार्जिन, जे पण तुम्हाला म्हणायचं ते. आता हाईट रेडी 14 इंचाची आहे, तर 1 इंच वाढवून आपण 15 इंच घेणार आहोत. या पद्धतीने बघा, 15 हाईट रेडी 14 रेडी आहे, 15 घेऊया. लगेच आपण 5.5 इंचावरती शोल्डर राखून घेऊ. रेग्युलर ब्लाऊज आहे म्हणून डीप गळा आहे म्हणून 5.5. छोटा गळा असता, बोटनिक असता तर आपण 6, 7, 8 इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकतो. डिपेंड ऑन गळा, जसा गळा असेल त्या पद्धतीने 5.5 इंचावरती शोल्डर घेतलं आणि आपण 5.25 इंचावरती आर्म होल घेणार आहोत. या पद्धतीने बघा, या सरळ रेषा आता जोडून घ्यायच्या आहे व्यवस्थित. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या, नंतर तुम्ही विसरून जाल. ज्या ठिकाणी आपण 5.25चा आर्म होल घेतला त्याच समोर रेषा ओढून घेतलेली आहे आणि इथे 8.5 इंचावरती आपण फिटिंग घेत आहोत चेस्टची. 34 साईजचा ब्लाऊज आहे या पद्धतीने. आणि बघा, 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेऊया आणि याला आपण व्यवस्थित आता जुळवून देऊ, जो आपला शिलाई मार्जिन आहे तो. आणि ह्याला आता आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार आपण फक्त 1.25 इंचावरती देणार आहोत. या पद्धतीने फक्त 1.25 इंचावरती आकार देणार आहोत. जास्त मोठा आकार द्यायचा नाही, मीडियम साईजच्या मापाला, नाहीतर मग परत चुन्या येतात ब्लाऊजला. या पद्धतीने खूप सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत कटिंगमध्ये. सरळ आता याची कटिंग करून घेऊ. व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण कळून जाईल. या पद्धतीने मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. आता करूया स्लीव्ज कटिंग. स्लीव्जची कटिंग करण्या अगोदर बघा, परत विसरून जाल तर ही जी खाली अर्धा इंचाची रेषा आपण आखून घेतली होती आणि याच्यावरती मेजरमेंट टाकलं होतं, तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे का बरं, तर खालच्या साईडला कपडा कमी जास्त होऊ नये, फिटिंग एकदम परफेक्ट यावी म्हणून. आता बघा, स्लीव्जसाठी आपण मेजरमेंट घेणार आहोत. त्या अगोदर जो उरलेला कपडा आहे साईडचा तो असा डबल फोल्ड करून घेऊ. छोटी स्लीव्ज आहे म्हणून, मोठी असती तर पलीकडच्या साईडला कटिंग करून घेतली असती. या पद्धतीने स्लीव्ज मी डबल फोल्ड केलेली आहे आणि इथे पण खालच्या साईडला एक सरळ रेषा आखून घेऊ, जेणेकरून आपल्याला परफेक्ट स्लीव्जचं माप टाकायला त्याच्यावरती. मग कारण की हे अस्तर बघा लहान मोठं असतं एका साईडला. स्लीव्ज आपल्याला 3ची रेडी घ्यायची आहे, तर 1 इंच वाढवून 4 घेऊया. या ठिकाणी दोन्ही पण साईडला 4 इंचाची खूण करून घेऊ आणि सरळ रेषा ओढून घेऊ. एकदम सिंपल पद्धत सांगणार आहे स्लीव्ज कटिंगची, पण प्लीज व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तुमच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई काय आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बघा, जो आर्म होलचा भाग टाकायचा आहे आपल्याला, तर इथपर्यंत फिटिंग आहे, 8.5ची फिटिंग आहे. तर या पद्धतीने इथे अर्धा इंच वरती सोडून द्यायचं, कारण की हे आपल्याला शोल्डरच्या भागामध्ये वरती जॉईंटमध्ये चाललं जातं. आणि इथून आपण मोजूया. या पद्धतीने बघा, जवळपास 7.5 इंचावरती आपल्याला याचा राऊंड टाकायचा आहे. 7.5 इंच घेऊया. 7.5 इंच, या ठिकाणी 7.5 इंच आला तर इथे एक कप्पा करून घेऊ. 8.5 इंचाची फिटिंगला 7.5 इंचावरती येतो हा फिटिंग पॉइंट, स्लीव्हचा जो फिटिंग पॉइंट असतो तो. आता ह्याच्यावरती आपल्याला 2.5 इंचावरती बाही आपली जी आहे ती डाऊन करून घ्यायची आहे. आता ही समोर रेषा मी का बरं ओढली, तर ही आहे आपली माया. समोर मी थोडासा कपडा एक्स्ट्रा घेतला होता. तुम्ही 1.5 इंच 2 इंच पाहिजे तेवढी माया ठेवू शकता. आता 1.5 इंचापर्यंत हे असंच राहू द्यायचं आणि इथून या पद्धतीने आपल्याला हे याच्यामध्ये जोडून द्यायचं आहे. बघा, नवीन असाल तर थोडंसं असं निमुळत्या हाताने डॉट करत जोडायचं. आणि जर तुम्ही भरपूर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केले असेल तर तुमचा हात आपोआप वळेल, कारण की कोणीही ज्यांनी ब्लाऊज कटिंग भरपूर केलेले आहे त्यांचा हात आपोआप असा वळून जातो. कसा काय माहीत नाही मला, कारण की मी ज्यावेळेस क्लास घेते ऑफलाईन तर त्या मुली पण म्हणतात की ताई तुमचा हात असा एकदमच कसा वळून जातो लगेच. स्लीव्हचं जे मेजरमेंट आहे ते थोडं पण इकडे तिकडे होत नाही. तर हा सगळा झाला प्रॅक्टिसचा विषय. जेवढे ब्लाऊज तुम्ही कट कराल,
जेवढे बाहेरनं आकार द्याल तेवढा तुमच्या हाताला प्रॅक्टिस होऊन जाते. जर तुम्ही नवीन असाल तर या सगळ्याची प्रॅक्टिस तुम्ही न्यूजपेपरवरती करायची, जेणेकरून तुमचा कपडा पण खराब होणार नाही आणि तुमची प्रॅक्टिस पण भरपूर होऊन जाईल. आता बघा स्लीव्ज रेडी आहे. आता स्लीव्जला आकार कसा द्यायचा, खूप सगळ्यांना हा टेन्शन असतो की स्लीव्जला आकार कसा द्यायचा, तर ते पण मी तुम्हाला एकदम सोपं चुटकीसरशी तुम्ही आकार द्याल असं सांगणार आहे. तर बघा जी आपली रेग्युलर स्लीव्ज आहे, ही स्लीव्ज कटिंग करून घेतलेली, त्याच्या 1 इंच इथे खूण करून घ्यायची. बघा स्लीव्ज मी सरळ सरळ अशी सरळ सरळ ठेवलेली आहे आणि इथे 1 इंचावरती मी अशी खूण केली. आता बघा हा जो कॉर्नर आहे स्लीव्जचा तो ह्याच्यावरती ठेवायचा, जिथे आपण खूण केली तिथे ठेवायचा आणि हा जो वरचा कपडा आहे त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने जो मच्छी कट तुम्ही म्हणता तो आखून घ्यायचा. या पद्धतीने बघा फ्रंट पार्ट किती सोप्या पद्धतीने निघतो आपला. बऱ्याच जणांना खूप प्रॉब्लेम असतो. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. जी पण रेडी स्लीव्ज आहे 1 इंच मागे खूण करून घ्यायची आणि त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आणि जो उरलेला कपडा, आता मी हे आखलं असं तुम्हाला दाखवण्यासाठी, नाहीतर मी असं ठेवून लगेच कट करून घेते याला. बघा या पद्धतीने तुमचा मच्छी कट एकदम परफेक्ट पद्धतीने रेडी आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर बाही कटिंग अजिबात म्हणजे कशीही चुकणार नाही. तुम्ही कशीही म्हणजे कितीही नवीन असाल तरी पण बाहीची जी कटिंग आहे ती अजिबात कशीही चुकणार नाही. त्याच्यामुळे बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता बॅक पार्ट स्लीव्ज रेडी आहे. आता कट करायचा आहे फ्रंट पार्ट. त्यासाठी मी हा उरलेला फॅब्रिक घेतला आणि जो ज्या साईडून आपण हे कट केलेला आहे त्या साईडला अर्ध्या इंचावर सरळ सरळ रेषा आखून घेऊया. जर व्हिडिओ तुम्हाला फास्ट होत असेल तर प्लीज बॅक घेऊन बघू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कळलं ते ठीक आहे, ज्या ठिकाणी नाही कळलं तर त्या ठिकाणी बॅक घेऊन बघा. आता खालच्या साईडला पण आपण अर्धा ते पाऊण इंचावरती एक रेषा आखून घेणार आहोत या पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपण बॅक पार्ट ठेवूया. ही अर्धी इंच रेषा इकडे सोडून द्यायची आणि ही जी रेषा काढलेली आहे खाली ती इकडे सोडून द्यायची आणि मधल्या भागावरती आपल्याला असा बॅक पार्ट ठेवायचा आहे या पद्धतीने. आता बघा हा जो बॅक पार्ट ठेवला आपण, हा जशास तसा आपण याच्यावरती आखून घेणार आहोत. बघा हे अर्धा इंच या साईडला सोडलं आणि हे जो पाऊण इंच आहे तो खालच्या साईडला सोडला आणि बाकीचा जो कपडा आहे, बाकीचा जो पार्ट आहे तो आपण जशास तसा आखून घेऊया. वरची साईड तर मी कटच करून घेते. बघा या पद्धतीने बस फक्त इथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा आता बघा इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं. हा इथपर्यंत आपला बॅक पार्ट आहे, इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आणि इथे 1.5 ते 2 इंचापर्यंत वाढवून घ्यायचं. आता मला इथे थोडीशी जागा कमी पडली, मी ॲडजस्ट करून घेईल, पण तुम्ही इथे 2 इंच वाढवून घ्या आणि वरचा 1 इंच खालच्या 2 इंचाला मिळून द्यायचा आणि हा भाग लगेच असाच्या असा कट करून घ्यायचा. बघा या पद्धतीने किती सिंपल कटिंग आहे म्हणून सांगू तुम्हाला. आता इथे थोडंसं टॅप टॅप करून घेऊ. ते का बरं की खालच्या साईडचा जो आकार आहे तो ह्याच्यावरती उमटला पाहिजे, त्याच्यामुळे. आता हा उमटलेला आहे, याच्यावरती जो आपला फ्रंटचा आकार असतो तो अर्ध्या इंचावरती याच्या आतल्या साईडून असा देऊन घ्यायचा आणि ह्याला पण आपण लगेच कट करून घेऊया. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे नंतर लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे जेव्हाच्या तेव्हा करून घ्यायचं. बघा इथे आपण 1 इंच वाढवलेला आहे, खालच्या साईडला टकच्या साईडला 2 इंच वाढवलेला आहे. लगेच आपण हातासरची इथे गळा आखून घेणार आहोत. गळा रुंदी मी फक्त 2.25 इंचाची घेते आहे आणि खालच्या साईडला गळा मी 6 इंचावरती रेडी घेणार आहे, तर मी इथे 6च घेते. वरच्या साईडला 2.25 घेतली, खालच्या साईडला 2.5 इंचावरती गळा रुंदी घेऊया. आता इथे चौकोन करून घेऊ या पद्धतीने. असा रेग्युलर गळ्याला जो शेप देतो आपण बॅक फ्रंट पार्टला तो चौकोनच करून देतो. मी इथे गोल शेप देते, तुम्हाला पाहिजे तो देऊ शकता आणि लगेच ह्याला कट करून घेऊ. ब्रॉड पाहिजे असेल तर चौकोनाच्या बाहेर घ्यायचा, रेग्युलर पाहिजे असेल तर चौकोनाच्या आतूनच घ्यायचा गळ्याचा शेप. आता हा पण आकार मी कट करून घेते गळ्याचा. तुम्हाला टक्स पण दाखवणार आहे कशा पद्धतीने मी टक्सची कटिंग करते, ते एकदम सिंपल पद्धत. आता बघा आपली जी बॅक पार्टची हाईट आहे त्याच्यापेक्षा हे इथं 1.25 इंच जास्त आहे खालच्या साईडला फ्रंट पार्टला मी घेतलेलं. तर चला टक्स कशा पद्धतीने द्यायचे ते पण सांगते. या साईडून 4 इंच घेतलं, इथे पण 4 इंच घेतलं. बघा आता इथे सरळ सरळ एक रेषा आपण आखून घेऊ खालीपर्यंत. हे बघा पूर्ण कॉर्नर पर्यंत आखून घेतली आणि ही जी रेषा आहे हे बघा इथून घ्यायचं आहे आपल्याला 4.25 इंच वरती. बघा ही जी रेषा आहे
इथून वरती 4.25 इंच घेतलं आणि इकडे साईडला आपण 2 इंच घेतलं, हे बघा। आणि ही जो 2 इंच घेतलं ती पण रेषा आपण खाली या पद्धतीने मिळून देऊया। आता हा जो कॉर्नर आहे तो आपल्याला यात मिळून द्यायचा आहे, पण त्या अगोदर हा जो कॉर्नर आहे तर हे जे आपलं टोक आहे आर्महोलचं मध्यम भाग आहे तिथे हे मिळून द्यायचं या पद्धतीने बघा। एकदम सिंपल पेक्षाही खूपच सिंपल मी पद्धत तुम्हाला सांगत आहे। आता हा जो टोक आहे हा पण या पद्धतीने यात मिळून द्यायचं बघा। एकदम सुंदर पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केली प्रिन्सेस कटची तर खरंच सांगते ब्लाऊज फिटिंग एकदम परफेक्ट बसेल, कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। प्रिन्सेस कट एकदम खोल होईल। आता तुम्ही पाहिजे तर या साईडला पण अर्धा इंचाचा टक्स देऊ शकता, जेणेकरून जो प्रिन्सेस कटचा जो कप आहे तो खूप छान बसतो। तर आता चला ह्याची कटिंग पण करून घेऊ। त्या अगोदर बघून घ्या 2 इंच इथे घेतलेला आहे, या साईडला 2 इंच वाढवलं, या साईडला 1 इंच वाढवलं, फक्त आर्महोलचा समोरच्या भागाचा आकार दिला, 2 इंचाचा टक्स घेतला, या रेषेवरून 4.25 घेतलं आणि हे जे खाली एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं ते आपण दोन्ही पण साईडला इकडे मिळून दिलेलं आहे। हे फक्त आपण टक्स पुरतच खाली घेतलेलं आहे, बाकी हे सरळ जोडून दिलेलं आहे। आय होप तुम्हाला माझी कटिंग एकदम सिंपल वाटली असेल, समजली असेल। थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत आलात, इथपर्यंत व्हिडिओ बघितला। चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, पण त्या अगोदर प्रिन्सेस कटची मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते। या पद्धतीने हे इकडचं टोक पण कट करून टाकायचं आणि इकडचा पण एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा। आता तुम्ही म्हणाल हे का बरं खाली काढलं असं थोडंसं, तर ते पण सांगते। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो समोरून उचलला जातो, त्याच्यासाठी ही एकदम सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे। हे असं केल्याने काय होतं की प्रिन्सेस कट ना खालच्या साईडला एकदम फिटिंगमध्ये बसतो, खूप छान पद्धतीने फिटिंग बसते। एकदा फक्त अशा पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा, नंतर तुम्ही हीच पद्धत नक्की वापरणार, प्रत्येक वेळेस वापरणार। माप लहान असो किंवा मोठा असो कसाही असो, या पद्धतीने जर कटिंग स्टिचिंग केला तर ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही, एकदम परफेक्ट बसणार। माझी तळमळ फक्त एवढीच आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांना जर छोटे मोठे काही प्रॉब्लेम असतील स्टिचिंग रिलेटेड, बाहेर नाही जाऊ शकत बऱ्याच लेडीज माझ्यासारख्या, तर त्यांना सगळ्यांना थोडी का होईना ह्या व्हिडिओतून मदत होईल। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आवडल्यास नक्की लाईक करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे, जय श्री कृष्ण।